गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर विकेंडची सुरुवात म्हणाल तर स्लो आणि शांतच असते. ओमकारनं झोपेतच त्याच्या डॅडाला उठवलेला आहे सायकलमध्ये हवा भरण्यासाठी. सकाळी त्याचे फ्रेंड्स आलेले आहेत बायसिकल राईड करण्यासाठी आणि मुलांना विकेंड म्हणा किंवा वीकडेज म्हणा लवकरच ते उठतात सवय असल्यामुळं. करा कर चल बोला काय केलं मला अजून बोलत माझे काय आता ते नाही ते तीन खराब आहे. हां आता वाटलं ठीक आहे. आत्ता असं ऐक हां चल कसं काय उठल्या तुला मुलांनी काम लावलं. विकेंड शॉपिंग हा खूप दिवसानंतर. आणि हा मॉल आम्हाला खूप आवडतो. अधूनमधून खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की पूनम तुम्ही फर्निचर वगैरे कुठून घेता. तर चला आज मी दाखवते माझ्या घरातलं बरंच फर्निचर आम्ही कुठून घेतलेलं आहे आणि आज आम्ही कशाची शॉपिंग करणार आहे ते. चला तर आज आम्ही आलेलो आहोत क्रिएटिव्ह सिटी मॉलमध्ये, द लँड ऑफ फर्निचर. भरपूर इथं फर्निचरची दुकानं आहेत. ॲक्च्युली आम्हाला या मॉलबद्दल सुरुवातीला माहिती नव्हतं, पण नंतर आम्हाला कळालं आणि भरपूर आम्ही इथून गोष्टी घेतलेल्या आहेत. आपल्याला ज्या ब्रँडच्या हव्यात ना त्यासुद्धा इथं मिळतील. चला आपण हा मॉलसुद्धा फिरूयात आणि मला ज्या गोष्टी थोड्याफार पाहिजे होत्या ना त्याची शॉपिंगसुद्धा करूयात. घरापासून थोडासा लांब आहे हा मॉल, पण विकेंडला तसा थोडाफार वेळ असतो म्हणून म्हटलं की आज इकडं एक चक्कर मारावी. C6 मध्ये पार्क केलेलं C6 हे काय रिकामच आहे, लगेच ओळखेल. मॉलमध्ये कन्फ्यूज होतो आपण. हॅलो पूनम, मला वाटतं तुला शॉपिंग आवडते खूपच असं मला वाटतं. मी कुठलीही शॉपिंग करते. शॉपिंग आवडते असं म्हटल्यानंतर नुसतं अशी नाही का, ग्रोसरी शॉपिंग पण आवडते, मुलांसाठी पण आवडते. नमस्कार. गर्दी नाही आहे आज ना हो हो खूप मोठा मॉल आहे. चला आपण कुठे जाणार आहे तर इथे जाणार आहे. ॲशली भरपूर furniture आहे. ॲशली म्हणून किती वाजले आहेत? 2:15 वाजले आहेत. ऊन आहे खूप. लंच करून आलो आम्ही. वाव, आउटडोअर ठेवण्यासाठी हे टेबल चेअर खूपच छान आहे नाही का. प्राईज आहे 15,555 रुपये. बाल्कनीमध्ये सुद्धा छोट्या स्पेसमध्ये छान आहे हे. मुलं तर मोठी झाली. लिव्हिंग रूममध्ये चेअर ठेवून तिथे हे टेंट नाही लावू शकत. हो बेबीज स्टडीमध्ये चल आपलं. ॲक्च्युली आम्ही आश्लेमध्ये गेलो होतो, तिथं बंद होतं. त्यांना कॉल केला तर ते शिफ्ट झालं आहे या बाजूला. हे भारी आहे ते भारी आहे. चला तिकडे आहे बघ चेअर तिकडे. आपण हे नंतर बघू. महत्त्वाचं जे आलं आहे ना ते कमी वेळेत घेऊन आलं. असं बघ हे किती छान. तर बऱ्याच वेळेला मला आलेली कमेंट्स म्हणजे तुमचा सोफा तुम्ही कुठून घेतलेला आहात आणि त्याची प्राईस काय आहे. तर आम्ही असले या फर्निचर स्टोअरमधून आमचा सोफा घेतला होता. इथं व्हरायटी बघू शकता भरपूर आहे. आणि आणखीन एक गोष्ट, इथं जर सोफा अवेलेबल असेल तर तो आपल्याला पटकन मिळतो, पण जर अवेलेबल नसेल, ऑर्डर केली असेल तर भरपूर वेळ लागतो. जेव्हा आम्ही ऑर्डर केला होता सोफाना बरेच दिवस लागले होते सोफा मिळायला असं. आणि त्याची प्राईस म्हणाल म्हणजे माझ्या सोफ्याची 1,80,000 ते 2,00,000च्या आसपास आम्हाला तो सोफा गेला होता. पण इथं ना वेगवेगळ्या प्राईसचे सोफे तुम्हाला पाहायला मिळतील.
इथं जे मिरर ठेवलेत ना ते आम्हाला खूप आवडले. पण नेक्स्ट टाईम आम्ही घेऊ, कारण घरात कुठं ठेवायची पहिलं ती जागा शोधू आणि मग शॉपिंग करू. नाही तर असा गोंधळ उडतो की शॉपिंग करतो आणि तो व्यवस्थित स्पेस घरातला मिळत नाही आणि ती वस्तू तशीच राहून जाते. हा इथं खूप साऱ्या कॅन्डल्स आहेत. पूर्व आली असती तर नक्कीच यातली एखादी घेतली असती. तिला खूप आवडतात या अशा कॅन्डल्स. बापरे, किती छान छान गोष्टी आहेत. हे घेऊ ते घेऊ, मला तर असं झालं आहे काय काय घेऊ. पण जाऊ दे, आता घरात ऑलरेडी सगळं म्हणजे सेट झालेलं आहे, तरीसुद्धा काही मन भरत नाही, नाही का. अशा ठिकाणी आलं की वेळ लागतंच. आज आम्ही पुन्हा इथं शॉपिंगला येण्याचं कारण म्हणजे जेव्हा आम्ही सोफा घेतला होता ना तेव्हा 2 सोफे घेतले होते, 2 सीटर आणि 3 सीटरवाला. पण तेव्हा चेअर नव्हती आणि आम्हालाही तेव्हा अशी गरजेची वाटली नाही आणि त्यांच्याकडे अवेलेबलसुद्धा नव्हती. आता बरेच दिवस झालं आणि आम्हाला असं वाटलं की एखादी चेअरसुद्धा आपण घ्यावी म्हणून. तर तीच पाहायला आम्ही आलेलो आहोत. बघूयात आम्हाला जशी हवी आहे चेअर तशी मिळते का. तशी भांड्यांची काही गरज नाही आहे, भरपूर भांडी घरात मी घेतलेली आहेत या 2-3 वर्षात. पण मन काय राहत नाही, नाही का अशा ठिकाणी आल्यानंतर. तर एक चक्कर मारली आणि असे हे पॉट वगैरे दिसत आहेत ना पार्टीसाठी. मी ऑलरेडी 5 काय 6 याचा सेट घेऊन ठेवलेला आहे. कुकर पण छान आहेत. ॲक्च्युली 2 कुकर आहेत, पण छोटा आणखीन एक मला घ्यायचं आहे. पटकन डाळ जेव्हा किंवा राईस इमर्जन्सीमध्ये हवा असतो ना त्याच्यासाठी मी कुकर बघत होते छोटावाला. माझ्याकडे तो खूप मोठा आहे. छान असे वॉटरफॉल आहेत, अगदी छोटे पण आहेत आणि मोठेसुद्धा. आणि इकडं पेंटिंगसुद्धा दिसते, छान आहेत, मला खूप आवडले. ही समोर वॉल दिसते आहे ना अशी आम्ही 2-3 ठिकाणी पाहिली होती. आणि घराचं इंटेरियर वगैरे झाल्यानंतर बॅकयार्डमध्ये ना आम्ही अशाच प्रकारची वॉल केलेली आहे, छोटे छोटे टाईल्स आणून. आणि खूप भारी दिसतं आउटडोअरलासुद्धा आणि इनडोअरलासुद्धा एक वॉल अशी करायला काही हरकत नाही, छान वाटतंय. एरिया ह्या कुंड्या बघ किती मोठ्या आहेत, अशा पाहिजे म्हणजे मोठी झाडं आहेत कुंड्यात लावल्यात. आम्ही सुद्धा भरपूर झाडं कुंड्यांमध्येच लावलेत आणि लो मेंटेनन्स असतो, बरं पडतं. चला शॉपिंग करून आम्ही घरी चाललेलो आहोत आणि वाजलेले आहेत 5. घरी गेल्यावर दाखवते काय घेतलं ते. 5:30च्या आसपास घरी पोचू, म्हणजे 6च्या आत घरी, 6च्या आत घरात. आज आम्ही खास इथं आलो होतो चेअर घेण्यासाठी. बरेच म्हणजे शॉप आम्ही पाहिले, मनासारखी काही चेअर मिळाली नाही. एका ठिकाणी आम्हाला चेअर आवडली, पण जो कलर हवा होता तो नव्हता. पण आम्ही फॅब्रिक वगैरे त्यांना सांगितलेलं आहे, ते आम्हाला बनवून देतील चेअर. आणि टाईम मात्र म्हणाल तर तो बराच लागणार आहे, जवळपास ते म्हणाले 45 डेज वगैरे लागतील. असं इतकी घाईसुद्धा नाही आहे. या मॉलमध्ये बरेच रेस्टॉरंटसुद्धा आहेत, पण 1-2 ना रेस्टॉरंटचं काम सुरू होतं आणि आता जेवायची वेळही नव्हतं आणि आम्ही हेवी जेवण करून आलो होतो. नाहीतर नेहमी आम्ही इथं डिनर करून वगैरे जातो. जेवणसुद्धा खूप छान मिळते इथं. नेहमी कमेंट्स येतात की पूनम तू काय शॉपिंग करतेस ते दाखव आणि प्राईससुद्धा सांग. तर घरी गेल्या गेल्या पहिलं काम करणार आहे, नाहीतर नंतर मी विसरून जाते आणि व्हिडिओ बनवायचा म्हटल्यानंतर आणि बरेच दिवस त्यामध्ये निघून जातात. ट्राय करेन घरी गेल्या गेल्या काय घेतलं ते दाखवेन. ओंकार, हेल्प मी बेबी. डिस्काउंट देऊन 3,500 आहे आणि हे 3,700 आहे. ओके, तर पॉट आहे 3,700 आणि हा फ्लॉवर पॉट आहे 3,500. खूपच महाग आहे. गवत नाही आहे, लॅव्हेंडरचं बुश आहे. असं दिसताना गवतच हो, छान वाटायला. तर घातल्यावर अजून छान दिसते. तो आपला छोटासा बेंच आहे तो तिकडं सारखं मी तिथं ठेवते. त्या कोपऱ्यात पण छान वाटते. तिकडे चेअर नाही तोपर्यंत तुला भरभरलेलं घर भरल्यासारखं वाटतं. आणि आम्ही चेअर पण बुक केलेली आहे. एवढं पण ठीक नाही, असं राहू दे थोडं. पहिलं कुठं ठेवणार आहेस ती जागा फिक्स कर, मग सांगते.
ॲक्च्युली आम्ही हा जेव्हा फ्लॉवर पॉट घेतला होता ना तेव्हा विचार केला होता की घरात एंट्री करतो ना एंट्रन्सला तो ठेवावा, छान दिसेल म्हणून आउटडोअर. आणि आता इथं आम्ही तो ठेवतो आहे, छान दिसतं. जे लिव्हिंग रूमचं आपलं इंटेरियर आहे ना त्याला सूट होतं आहे. सध्या इथंच ठेवू आणि नंतर विचार करू आपली चेअर वगैरे आल्यानंतर की हा पॉट कुठं ठेवायचा. आणखीन एक गोष्ट घेतलेली आहे ती म्हणजे पुन्हा एक फ्लॉवर पॉट. यस, जिन्यातून जाताना वर एक टेबल आहे आणि त्याच्यावर मला फ्लॉवर पॉट ठेवायचा होता आणि फ्लावर्स होते पण पॉट नव्हता, त्यामुळं तोही घेतला आहे. ॲक्च्युली हा फ्लॉवर पॉट म्हणाल पहिल्या मला असं वाटलं की बेडरूममध्ये ठेवावा भरपूर असे फ्लावर्स घालून. आणि आता असं वाटतं की जिन्यातून जाताना टेबल आहे ना तिथं छान वाटेल. काय करू, मुलांच्या सुट्ट्या पडतील ना उन्हाळ्याच्या, तेव्हा भरपूर वेळ असणार आहे माझ्याकडं. काही गोष्टी मी पुन्हा रिसेट करेन. मला फ्लावर्स खूप आवडतात. मला असं वाटतं की सगळं घर असं फ्लावर्सनी भरून टाकावं. असं ते काही बरं दिसणार नाही पण थोडं मी आणत असते आणि घर सजवत असते. जरी डेकोरेटिव्ह फ्लावर्स असतील तरीसुद्धा आम्ही खऱ्या खुऱ्या फुलांचे सुद्धा ना प्लांट्स झाडं लावलेली आहेत. टेरेसवर थोडे आहेत, बॅकयार्डमध्ये 1-2 लावलेली आहेत आणि फ्रंट यार्डमध्ये सुद्धा. थोडा वेळ मिळाला ना आणखीन ना आम्ही रोपं घेऊन येऊ फुलांची आणि ती लावू. काय होतं माहिती आहे का, त्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो, त्यांची निगा राखावी लागते, पाणी द्यावं लागतं आणि लक्ष नाही दिलं ना ती वाळून वगैरे जातात आणि खराब होऊन जातात. त्यामुळे असं वाटतं की आपल्याकडे वेळ असेल ना मगच ह्या गोष्टी कराव्या. त्यामुळे आम्ही फारसं अजून भरपूर झाडं लावलेली नाही आहेत. जेवढं शक्य आहे झेपल तेवढे तर तुम्ही पाहता आम्ही लावलेलीच आहेत फळांची फुलांची झाडं. 6 वाजलेले आहेत आणि हे आपलं दळण ये टाकून ठेवते की क्लीनर नाही रे, छान दळणाचं का. तर रोज मला माझा असा लिटल बनी हेल्प करत असतो किचनमध्ये. 6 वाजलेले आहेत आणि पूर्वा ट्युशनला गेली. ओमकार नेहमीप्रमाणे भांडी मांडतोय. मुलांना 1 तास तर मी रोज एक करायला लावते ओमकारचं काम, भांडी मांडायचं. डोकं दुखायला माझं अर्धा कप चहा घेते आणि तोपर्यंत पूर्वा येईल. मला कुकर लावायचा आहे. चला आता संध्याकाळची कामं. काय आला ओ, तू दळप घेऊनच येणार का टाकून परत येतो? याय जायला ट्रॅफिक आणि हे. मग एक काम करशील, चला पटापट मी गरमागरम असे भजी बनवते. मी आणि ओमकारनं भज्यांवर असा ताव मारलेला आहे. चहाही झाला आणि आता म्हणाल तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.